साबण टाकला तेव्हा प्रोटीन फ्री झालं आणि ते आणि कलर सगळीकडे पसरले. किती छान श्रेया. आता टीटा पटवर्धन आपल्याला जोक सांगणार आहे. टेबल काढून टाक. माझं नाव आहे तीर्थ पटवर्धन. ही माझी आई आरती आणि हे माझे बाबा दीपक पटवर्धन आहे. माझ्याकडे एक भाऊ आहे, तो हॅरी पॉटर 7 बघायला गेलाय. मी चोरांची आणि जजची जोक सांगणार आहे. जज चोराला म्हणाले, मला सांग तू चोरी कशी केली. चोर म्हणाला, जाऊ द्या हो, आता चोरी कशी करायची हे तुम्ही कशाला शिकता या वयात. जज म्हणाले, फाशी जाण्यापूर्वी तुझी शेवटची इच्छा काय आहे. चोर म्हणाला, माझ्या ऐवजी तुम्ही फासावर जावे. जज म्हणाले, तसं करता येणार नाही. चोर म्हणाला, मग मला डोकाखाली वापावर करून फाशी द्यावे. व्हेरी फनी चिंता. आता नेहा नेवासीकर एक कविता वाचून दाखवणार आहे. स्टोरी होती. ही माझी आई हलिमा हेवासेकर. हे माझे बाबा सचिन हेवासेकर. आणि मी एक कविता म्हणणार आहे. मी अभ्यास नाही केला. घरात वाजले एक, आईने केला केक. खाण्यात वेळ केला. मी अभ्यास नाही केला. घरात वाजले 2, बाबांचा आला फोन. बोलण्यात वेळ गेला. मी अभ्यास नाही केला. घरात वाजले 3, हाताला टोचली पेन. रडण्यात वेळ गेला. मी अभ्यास नाही केला. घरात वाजले 4, झाडात दिसली खार. पाण्यात वेळ केला. मी अभ्यास नाही केला. घरात वाजले 5, ताईने केला नाच. पाण्यात वेळ गेला. मी अभ्यास नाही केला. घरात वाजले 6, दादाने मागितला चहा. करण्यात वेळ गेला. मी अभ्यास नाही केला. घरात वाजले 7, चिखलाने भरले हात. धुण्यात वेळ गेला. मी अभ्यास नाही केला. घरात वाजले 8, ताईने फोडला माठ. हातातीत वेळ गेला. मी अभ्यास नाही केला. घरात वाजले 9, पीस सापडला मऊ. ठेवण्यात वेळ गेला. मी अभ्यास नाही केला. घरात वाजले 10, थांबया आला पहा. झोपण्यात वेळ गेला. मी अभ्यास नाही केला. खूप छान नेहा. आता अनिश आपल्याला जोक सांगणार आहे.
I'm the next and the last person who flashes. Oh, yeah. ही माझी आई अंजली. हे माझे बाबा राजेश. ही माझी आजी पद्मात. हे माझे आबा गजानन. आणि मला एक मोठा भाऊ आहे, त्याचे नाव अंकुर. तो काहीतरी रोबोटिक्स कॉम्पिटिशन मध्ये गेलाय. एकदा एक मुलाची आई म्हणते त्याला, मी ह्या वाटीत 2 लाडू ठेवले होते, आता एकच आहे, तू खाल्ला बिल्लास का? मुलगा म्हणतो, ओरडू नकोस, मला रात्री दुसरा दिसला नाही. एकदा एक सर त्यांच्या मुलांना म्हणतात की कान नसतील तर काय होईल? एक मुलगा म्हणतो, दिसणार नाही. सर म्हणतो, कसं बरं? तो म्हणतो, कान नसतील तर चष्मा कुठे ठेवायचा? एकदा एक टेस्ट होती आणि एक मुलगा नाच चालू करतो. त्याचा एक मित्र म्हणतो, तू काय नाचतोयस? टेस्ट कर. तो म्हणतो, सरांनी म्हटलं की प्रत्येक स्टेपला मार्क असतात. एकदा एक मुलगा म्हणतो त्याच्या बाबाला, तुम्ही चष्मा का वापरतात? बाबा म्हणतो, वाचायला. नसतील तर मुलगा म्हणतो, तरी पण वाचू शकतात. वाचू शकतो. तर असंच करा, मुलगा म्हणतो. का? बाबा म्हणतात. मुलगा म्हणतो, माझ्या हातातून चष्मा फुटला तुमचा. एकदा एक मुलगा शाळेत जातो, मग परत येतो आणि त्याच्याकडे रिपोर्ट कार्ड त्याचं असतं. तर तो म्हणतो बाबांना की तुम्ही वाचा, अंधारात लिहू शकतो का? लिहू शकता आणि वाचू शकता. लिहू शकता का? बाबा म्हणतो, असेल, मी कधीच केलं नाहीये, तर मी टेस्ट करतो. ह्या पेपरवर साइन करा तुमचं नेम. तर तो करतो आणि ऑफकोर्स त्याचं ते रिपोर्ट कार्ड असतं आणि अजून एक रिपोर्ट कार्डचा. तर एक मुलगा शाळेत जाणार असतो आणि म्हणतो, बाबा मी आज रिपोर्ट कार्ड घेणार आहे. तर तो शाळेत जातो, हे ते करतो, मग परत येतो आणि म्हणतो, आणि तो बॅकपॅक करतो आणि गेम चालू करतो. मग बाबा त्याचं बॅकपॅक चेक करतो आणि म्हणतो, तुझं रिपोर्ट कार्ड कुठे आहे? तो म्हणतो, माझ्या फ्रेंडला मी बॉरो करायला केलं. I let my friend borrow it. तो विचारतो, का? To scare his वडील. To scare his dad. वडिलां Very
फनी अनिश. जेवण करायच्या आधी मी तुम्हाला एक कविता वाचून दाखवणार आहे. दुःखाच्या घरी एकदा जमली होती पार्टी. दारू बिरू पिऊन अगदी जिंकली होती कार्टी. दुःख म्हणाले, दोस्तांनो इतके बिलकुल लाजू नका. इतके दिवस छळलं म्हणून राग म्हणू नका. मनात खूप साठलं आहे, काहीच सुचत नाही. माझी स्टोरी सांगितल्याशिवाय आता राहत नाही. मी आणि सुख दोघे जुळे भाऊ होतो. 5 वर्षांचे होतो तेव्हा जत्रेत गेलो होतो. गर्दी अशी जमली नि गोंधळ असा उठला. माणसांच्या त्या गर्दीमध्ये सुखाचा हात सुटला. तेव्हापासून फिरतोय शोधत दुनियेच्या जत्रेत. दिसतोय का सुख माझा कोणाच्याही नजरेत. सुखाबरोबरचे लहानपणीचे क्षण त्याला स्मरले आणि सुखाच्या आठवणीने दुःख ढसाढसा रडले. नशा सगळ्यांची उतरली दुःखाकडे पाहून. दुःखालाही सुख मिळाले वाटले राहून राहून. सुखाच्या शोधामध्ये आता मीच सुद्धा फिरतोय. दुःखाला शांत करायला खूप प्रयत्न करतोय. जीवनाच्या रथाचे आहेत सुख दुःख सारथी. सुख मिळाले तर दुःखाच्या घरी मीच देईन पार्टी. धन्यवाद. मॉर्गनविल मराठी शाळेतर्फे सगळ्यांना आल्याबद्दल धन्यवाद. कृपया करून जेवण आस्वाद करा. धन्यवाद.